विच रोटे इज बेस्ट फॉर यू? जर तुम्ही गव्हाची चपाती खात असाल तर तिच्यात कॅलरीजचं प्रमाण हे जास्त असतं, त्यामुळे तुमचं वेट वाढू शकतं आणि ब्लड शुगर लेवल देखील इन्क्रीज होते. ज्वारीची भाकरी ही पचायला हलकी असते, यामध्ये कॅलरीज देखील खूप कमी असतात, त्यामुळे वेट आणि शुगर दोन्ही कंट्रोलमध्ये राहतात. म्हणूनच वेट लॉस करण्यास इच्छुक असलेल्या आणि डायबेटिक पेशंट्सनी गव्हाच्या चपातीऐवजी ज्वारीची भाकरी आपल्या डेली डाएटमध्ये इन्क्लूड करा. बाजरीची भाकरी ही थंडीत खूप फायदेशीर असते, कारण ही उष्ण गुणधर्माची आहे. ती शरीराला गरम ठेवते आणि शुगर सुद्धा बॅलन्स ठेवते. पण ज्या लोकांना मूळव्याधाचा त्रास आहे किंवा हायपर ॲसिडिटी सतत होत असते, तर अशा व्यक्तींनी बाजरीची भाकरी टाळावी. रागीची म्हणजेच नाचणीची भाकरी ही कॅल्शियम आणि आयर्नचा रिच सोर्स आहे, त्यामुळे बोन्स स्ट्रॉंग राहतात आणि हिमोग्लोबिन लेवल देखील वाढते. ज्या लोकांना सतत उष्णते संबंधितले त्रास होत असतात किंवा ज्यांचं रक्त वाढत नाही, कायम थकवा जाणवत असतो, अशा लोकांनी आपल्या डाएटमध्ये नाचणीची भाकरी इन्क्लूड करावी. तसेच प्रेग्नन्सी आणि पोस्ट प्रेग्नन्सीमध्ये देखील तुम्ही नागलीची भाकरी ही डाएटमध्ये इन्क्लूड करू शकतात. तसेच मूग चिला जो इम्युनिटीसाठी बेस्ट आहे आणि यामुळे बॉडी एनर्जी देखील वाढते, त्यामुळे लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत ब्रेकफास्टमध्ये तुम्ही मूग चिला खाऊ शकतात. बेसन चिला जो की हाय प्रोटीन सोर्स आहे आणि मसल मास डेव्हलपमेंटसाठी देखील उपयुक्त आहे. हा तुम्ही ओकेजनली खाल्ला तर फायदेशीर आहे, पण जर डेली डाएटमध्ये बेसन चिला किंवा बेसनचे पदार्थ असतील तर त्यामुळे त्वचा विकार, पिंपल्स, हेअर फॉल किंवा उष्णते संबंधितले त्रास होण्याची शक्यता असते. ही सर्व उपयुक्त माहिती घेतल्यानंतर तुम्ही कोणता ऑप्शन प्रेफर कराल हे कमेंटमध्ये नक्की सांगा.